ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणत असते की नेहमीप्रमाणे अर्जुनला औक्षण हे शब्द काय बोलता येतच नव्हता असं म्हणते सायली. तर आता सगळे ऐकत असतात, सुभेदार मंडळी आणि किल्लेदार मंडळी, आणि सगळ्यांना धक्का बसत असतो हे काय म्हणत असते सायली म्हणून. सगळे त्याची मस्करी करत होते, हसत होते. मला हे सगळं बघून खूप गंमत वाटत होती असं म्हणते सायली. पूर्णाजी मात्र खूप आनंदात हसत असतात. मग मामीने त्याचं औक्षण करायला घेतलं, तिच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं. मग त्याचं औक्षण केलं. पूर्णाजीने स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यातलं लॉकेट घातलं होतं. मला बघता क्षणी ते लॉकेट खूप आवडलं असं म्हणते सायली, आणि मी इशारा करून अर्जुनला सांगितलं पण होतं की खूप छान लॉकेट आहे म्हणून असं म्हणते सायली. मी हट्टाने सांगत होते की ते लॉकेट मला हवंय, मला पण हवंय. हे बघून अर्जुन माझ्याकडे बघून हसला असं म्हणते सायली. तर आता सगळ्यांना धक्का बसत असतो हे काय बोलते सायली म्हणून. हो ग, हे सगळं मला सुद्धा आठवलं असं म्हणते आता पूर्णाची. कल्पना असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रतिमा कल्पनाला म्हणते सायलीला एवढं सगळं कसं माहित असं म्हणते प्रतिमा. तर कल्पना म्हणते मला असं वाटतंय की अर्जुनने सांगितलं असेल असं म्हणते कल्पना. मग बघ ना, ह्या नाटका करता ती अर्जुनला काय काय विचारतीये, गंमतच आहे ना असं म्हणते कल्पना. अच्छा असं म्हणतो अर्जुन. सायलीला आत्या आणि मम्माने सगळं सांगितलं असं म्हणतो अर्जुन. मी अर्जुनला म्हणाले हे लॉकेट जपून ठेवायचं हा असं म्हणते पूर्णाची. ह्यांचा तो वाढदिवस कसा साजरा झाला हे मला कधीच कोणी सांगितलं नाहीये, तरी मला हे सगळं स्पष्ट आठवल्यासारखं का वाटते असं म्हणते सायली. जणू काय सगळं घडताना मी तिथेच होते असं म्हणते सायली. तर आता इथे कोर्ट दाखवलंय. तर आता महिपाचं हिअरिंग असतं. तर आता चैतन्य पण तिथेच असतो, सचिन सुद्धा तिथेच असतो. गेले काही महिने महिपत शिकरे तुमच्या जेलमध्ये शिक्षा भोगवतायत, तर त्यांच्या वागणुकीबद्दल तुमचं काय मत आहे असं म्हणतो तो जज. तर आता इथे जज पोलिसांना विचारतोय कसं वागणूक आहे महिपतचं जेलामध्ये म्हणून. तर आता चैतन्य सगळं ऐकत असतो. जेव्हा महिपत शिकरे जेलमध्ये आले तेव्हा ते एखाद्या गुंडासारखं वागत होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण चुकतोय आणि त्यानंतर ह्यांचं वागणं खूपच सुधारलं. ते आता जेलचे नियमही पाळतात आणि जेलमध्ये दिलेली कामं सुद्धा नीट करतात असं म्हणतो तो. हो, हे सगळ्या कायद्याने करणं अपेक्षित आहे असं म्हणतो आता इथे तो जज. तर आता तो इन्स्पेक्टर म्हणतो ते तेवढंच करत नाहीत, कुणी हात उचलला तर ते भांडत सुद्धा नाही असं म्हणतो तो. इतर कायद्यांना चांगला उपदेश करतात, पुन्हा असे गुन्हे न करण्याचा सल्ला सुद्धा देतात. म्हणूनच तर ह्यांना चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट दिलं होतं मी असं म्हणतो आता इथे तो जेलर. तर आता इथे सचिन बोलत असतो देशमाने वकिलांसोबत. तर त्यांना तो इशारा करतो. तर आता इथे इन्स्पेक्टर जाऊन बसतो. मिलॉर्ड, हे ते सर्टिफिकेट असं म्हणतो आता इथे देशमाने वकील, आणि तो आणून देतो आता इथे जजला ते सर्टिफिकेट. तर आता इथे देशमाने वकील म्हणतो हे बघा ते सर्टिफिकेट, ह्यांची वागणूक एकदम आदर्श आहे, मुळात शिखरे ही चांगली व्यक्ती आहे हा त्याचा पुरावा असं म्हणतो तो देशमाने वकील. पण महिपत शिखरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत असं म्हणतो जज. ते सगळे गुन्हे नागराज किल्लेदार ह्या कैद्याने यांच्याकडून करून घेतले. युअर ऑनर, महिपत शिखरेने नागराज कडून पैसे घेतले होते आणि मग हे काम केलं होतं असं म्हणतो तो वकील, आणि त्या बदल्यात नागराजने हे सगळे गुन्हे करण्यासाठी भाग पाडलं, म्हणूनच आम्ही शिखरेच्या सुटकेबद्दल अपील केले असं म्हणतो तो वकील. महिपत शिखरे यांचं वागणं एखाद्या संताला शोभेल असं आहे, याचे काही साक्षीदार मला इथे बोलवायचे आहेत युअर ऑनर असं म्हणतो आता इथे तो वकील. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता इथे सगळे कायदे येत असतात आणि सगळ्यांना प्रश्न विचारत असतो वकील, आणि आता ते सगळे सांगतात किती चांगला आहे महिपत म्हणून, आणि सगळ्यांची साक्षता नोंद होते. तर आता हवालदार पण आलेला असतो. तर आता हे सगळं चैतन्य बघत असतो. तर बघा प्रेक्षको, काय मूर्खाचा बाजार आहे, म्हणजे एवढे सगळे क्रिमिनल आता रेकॉर्ड्स आहेत ह्या महिपत वरती, आणि हा जज असं सोडणार त्याला का? कारण तो चांगलं वागतोय. म्हणजे किती खून करा तुम्ही, चांगलं वागला तर तुम्हाला सोडणार का? खरंच काय विचित्र दाखवलंय खरंच प्रेक्षक. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता सगळेजण बसलेले असतात डायनिंग टेबल वरती. तेवढ्यातच विमल येते आणि म्हणते पूर्णाई. तर आता ती लॉकेट देते पूर्णाईला. तर आता ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते पूर्णाची. त्या दिवशी तू बाहेर पडलीस आणि रडून रडून गोंधळ घातलास. तुझं रडणं काय माझ्या नातवाला बघवलं नाही म्हणून त्यानेच हे लॉकेट तुला दिलं होतं असं म्हणते पूर्णाची. आता हे तुझ्याच गळ्यात असायला हवं हा असं म्हणते आता इथे पूर्णाची. इथे असं म्हणते ती आणि बोलवते सायलीला. तर आता सायली जाऊन थांबते पूर्णाचीच्या समोर आणि पूर्णाची तिला ते लॉकेट घालते. तर बाकी सगळे मंडळी बघत असतात. पूर्णाचीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि बोलत असतात त्या कंटिन्युअसली सायली सोबत. तर आता सायली बसते आपल्या जागेवर येऊन. पूर्णाची काय काय बोलत असतात ऑडिओ बंद असतो आणि सगळ्यांना कंटाळा आलेला असतो. तर आता सायलीला आठवतं कसं आलेली असते प्रिया खरी तन्वी म्हणून. हे लॉकेट मी 1000 वेळा प्रियाच्या गळ्यात बघितलंय, पण आता हे जेव्हा माझ्या गळ्यात आलं तेव्हा असं का वाटतंय की हे लॉकेट माझ्यासाठी खूप खास आहे असं म्हणते सायली. हे लॉकेट माझंच आहे, हा फक्त योगायोग नाही असू शकत असं म्हणते सायली. हा भास नाही असू शकत, पण मग हे काय आहे असं म्हणते सायली. तर आता परत कोर्ट दाखवलंय. तर आता देशमाने वकील म्हणतो युअर ऑनर ही अजून कागदपत्र आहेत असं म्हणतो तो. तर आता इथे सगळं वाचत असतात जज. यावरून सिद्ध होतंय की नागराज किल्लेदारांचे 3 अटेम्प्ट टू मर्डर केसमध्ये महिपत शिखरे हे माफीचे साक्षीदार होते, म्हणजे त्यांनी मदतच केली आहे कोर्टाला. शिवाय आता आलेल्या साक्षीदारांनी सांगितलंय की महिपत शिखरेने स्वतःहून कधीच गुन्हा केलेला नाहीये.
त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की महिपत शिखरेंची निर्दोष मुक्तता व्हावी. धन्यवाद असं म्हणतो आता तो वकील. तर आता धक्का बसतो चैतन्याला. सरकारी वकील, तुम्हाला महिपत शिखरेंची केस बद्दल काही बोलायचंय का असं म्हणतो आता जज. तर नाही असं म्हणतो तो सरकारी वकील. तर आता तो समोर येऊन थांबतो. तर आता तो काहीतरी फाईल सारखी देतो बघा प्रेक्षक जजला. तर आता त्यालाही कंट्रोलमध्ये केलेलं असतं ना सचिन आणि देशमानेने. तर आता इथे सरकारी वकील आणि देशमाने बोलत असतात. तर सगळं फिल्डिंग सेट असतं. तर आता इथे सगळे वकील जाऊन बसतात आपल्या जागेवरती. तर आता जज सुनावणी देणार आहे. नाही असं म्हणतो आता इथे रविराज. आता हे सगळे किस्से राहू देत. ज्या दिवशी आम्ही इथून गेलो त्यानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असं म्हणतो रविराज. रविराज असं म्हणतो प्रताप. पुरे ना तो विषय आता असं म्हणतो तो. हा, आम्ही खरं तर निघतो आता असं म्हणते आता प्रतिमा. तन्वी. तर आता सायली बघतच नाही प्रतिमाकडे. सायली आपल्या विचारातच असते. अर्जुन म्हणतो तन्वी असं म्हणतो तो. सिनियर आणि प्रतिमा तर निघतायत असं म्हणतो तो. तर आता सायली म्हणते मला वाटलं आज राहाल तुम्ही असं म्हणते ती. 2-4 दिवसानंतर परत येणारच आहोत आपण असं म्हणतो रविराज. येतो असं म्हणते प्रतिमा. तर आता दोघेही निघून जातात. विमल असं म्हणते प्रतिमा मला जरा खोलीत घेऊन चाल ग, मी जरा आडवी होते असं म्हणते आता पूर्णाची. तर तेवढ्यातच अर्जुनला कॉल आलेला असतो. हॅलो असं म्हणतो आता इथे अर्जुन. या असं म्हणतो तो. तर आता तो बोलत बाहेर जातो. सायली असं म्हणते आता इथे अस्मिता. तुला का हवंय का असं म्हणते ती. तर सायली म्हणते नाही माझ्या रूम मध्ये आहे मी, काय लागलं तर आवाज देशील असं म्हणते ती. हा, तर हो असं म्हणते सायली. तर आता इथे सायली बसलेली असते डायनिंग टेबलवरती आणि आता बाकी सगळे निघून गेलेले असतात. तर आता ती देवी आईकडे बघते. हे काय घडतंय देवी आई? गेले काही दिवस मला माझ्या नजरेसमोर दिसतंय ते काय असं म्हणते आता इथे सायली. छोट्या तन्वीच्या प्रत्येक गोष्टीशी माझा काय संबंध आहे असं का वाटतंय असं म्हणते सायली. मी सुभेदार घराची सून आहे. माझ्या बालपणीचा ह्या घराशी काहीही संबंध नाही असं म्हणते सायली. आणि या लॉकेटला तर मी आधी कधी स्पर्शही केलेला नाही असं म्हणते सायली. तरी सुद्धा हे लॉकेट मला इतकं जवळचं का वाटतंय असं म्हणते आता इथे सायली. ते लॉकेट आपल्या हातामध्ये पकडून तुम्हाला कसला संकेत देतेस का देवी असं म्हणते सायली. तर आता इथे परत कोर्ट दाखवलाय. तर आता इथे जज म्हणतात आज कोर्टात सादर झालेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्टाला हे दिसलं की ह्या आधी महिपत शिखरे यांनी अनेक गुन्हे केलेत, पण ते गुन्हे त्यांनी नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली येऊन केलेत असं म्हणतो तो जज. त्यानंतर त्यांना खूप पश्चाताप झाला. त्यांची वागणूक अनेक कैद्यांना आदर्श ठरली. शिखरेने इतर गुन्हेगारांना चांगली दिशा दिली म्हणून हा कोर्ट अशा व्यक्तीला सुधारण्याची एक संधी द्यावी. म्हणूनच महिपत शिखरे यांच्यावरचे सगळे आरोप अपात्र ठरवत आहोत आणि चांगल्या वागणुकीसाठी त्यांना सर्व शिक्षामधून मुक्त करत आहोत असं म्हणतो आता जज. तर आता इथे महिपत पाया पडतो देवालावरती. द कोर्ट इज अडजॉर्न्ड असं म्हणतात जज. तर आता चेतनाला धक्का बसलेला असतो आणि आता महिपत सुटलेला असतो बघा प्रेक्षक हो जेलमधून. तर आता खूप आनंद झालेला असतो सचिनला. तर आता आभार मानतो महिपत देवाचे हात वगैरे जोडून. तर आता सगळे लोक निघून जातात. तर आता इथे महिपत येतो सचिनकडे. तर देशमाने वकीलकडे सुद्धा. तर आता देशमाने पण निघून जातो. तर सरकारी वकील सुद्धा. तर आता इथे महिपत येतो सचिनकडे आणि आता तो मिठी मारतो सचिनला. तर आता सचिन मास्क काढतो आणि म्हणतो अण्णा कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझे किती आभार मानू कळत नाही बाबा असं म्हणतो आता महिपत. तुझ्यामुळे जेल आता सुटलो रे मी असं म्हणतो महिपत. तुझे खूप आभार. हे सगळं ना मला स्वप्नात असल्यासारखं वाटतंय असं म्हणतो तो. नाही अण्णा हे स्वप्न नाही आहे, हे तर खरंच घडतंय असं म्हणतो आता इथे सचिन. आता तुमच्यावर कुठलाच आरोप नाही आहे आणि हे सगळं म्हणजे तुमच्या चांगल्या वागणुकीची ही जादू आहे अण्णा असं म्हणतो सचिन. नाही दीक्षित असं म्हणतो आता महिपत. खरी जादू तुझी आहे. दिवस रात्र एक केलं तू मला सोडवण्यासाठी असं म्हणतो महिपत. त्याच कष्टांचं आता फळ मिळते आपल्याला असं म्हणतो सचिन. महिपत शिखरे तुम्ही आता आधीसारखं मान वर करून फिरू शकता असं म्हणतो सचिन. आता नाही जमायचं दीक्षित असं म्हणतो महिपत. आता मन वर करून महिपत कधीच चालणार नाही असं म्हणतो महिपत. आता महिपत शिखरेची मान नेहमी खाली असणार असं म्हणतो तो. माझ्या हातून आता काहीच गुन्हा होणार नाही कारण आता माझ्यात काहीच माज नाही उरला असं म्हणतो महिपत. मला कळून चुकले की जगण्याचा खरा अर्थ जो आहे तो परमेश्वराच्या चरणीच आहे असं म्हणतो तो. परमेश्वर असं म्हणतो महिपत. तुझ्या लेकराच्या पाठीशी उभं राहा असं म्हणतो होता महिपत. अण्णा असं म्हणतो सचिन. ही आनंदाची बातमी आता सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला कळवायला हवी असं म्हणतो सचिन. लगेच माझी लेख ह्या दिवसाची वाट बघते आतुरतेने असं म्हणतो महिपत. हॅलो असं म्हणतो सचिन. साक्षी ग्रेट न्यूज आहे असं म्हणतो तो. साक्षी अण्णा जेलमधून बाहेर आले असं म्हणतो सचिन. अगं हो 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 कंट्रोल एक्साइटमेंट साक्षी असं म्हणतो होता इथे सचिन. येस असं म्हणतो तो. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी बोलतो तुझ्याशी ओके असं म्हणतो तो. काळजी घे असं म्हणतो तो. सी यू सून असं म्हणतो तो. अण्णा असं म्हणतो होता इथे सचिन. अभिनंदन असं म्हणतो तो. तर आता इथे दुपारची वेळ दाखवली आहे. तर आता सायलीला दाखवली तिच्या खोलीत बसलेली असते ती आणि विचार करत बसलेली असते. तर आता तिला आठवतं कसं अर्जुनच्या गळ्यामध्ये ते लॉकेट असतं आणि ती सांगितलेली असते किती छान आहे लॉकेट म्हणून आणि कसं तो तिला लॉकेट काढून दिलेला असतो. हे सगळं तिला आठवतं आता फ्लॅशबॅक मधून. तर आता ती ते लॉकेटला हात धरून बसलेली असते. मला ह्यांचा वाढदिवस इतका स्पष्ट कसा काय दिसला असं म्हणते सायली. माझं मन माझ्याशी नीट कसला खेळ खेळतंय असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो. बायको बायको असं म्हणतो तो.
तर आता तो फोन दे असं म्हणतो तो. तुझ्या फोनमध्ये एक ऍप मी डाउनलोड करून ठेवतो, म्हणजे दिवस रात्र तुला किती प्यायचं आहे पाणी असं रिमाइंडर्स वगैरे येत राहतील. आणि त्यासोबतच जर तू जास्त फोन वापरत असशील ना तरीही रिमाइंडर येईल आणि सांगेल की तुम्ही जास्त फोन वापरताय, ठेवा आणि आराम करा असं म्हणतो अर्जुन. सायली मात्र आपल्या विचारातच असते. तुला कधी आराम करायचा आहे, कधी नाश्ता करायचा आहे, कधी चालायचं आहे, सगळं जे काही आहे त्याचे रिमाइंडर्स मी सेट करतो, म्हणजे कसं होईल ना तुला डॉक्टरने जे जे सांगितलंय ते सगळं तुला कळेल असं म्हणतो अर्जुन. सगळं ऑन टाइम करायचं आहे असं म्हणतो अर्जुन, लक्षात ठेव. तर आता इथे सायली विचार करत असते. तर आता अर्जुन बघतो तिला आणि आता तो म्हणतो बायको बायको काय लक्ष कुठे आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे मी आतापर्यंत जे काय बोललो ते तू काही ऐकलेलं नाहीस असं म्हणतो अर्जुन. नाही तू नेहमी असंच करतेस असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. प्रेग्नन्सीमध्ये असं होतं का असं म्हणतो तो की माणूस हरवल्यासारखा असतो असं म्हणतो अर्जुन. नाही पण पॉडकास्टमध्ये तर असं काहीच सांगितलं नव्हतं असं म्हणतो अर्जुन. माझ्या आयुष्यात जे काय घडतंय त्याची सगळ्याची उत्तरं पॉडकास्टमध्ये कशी असतील असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो झालंय काय ते सांगशील असं म्हणतो तो. तर सायली म्हणते काय नाही हो, सहज विचार करत होते असं म्हणते ती. ओके असं म्हणतो अर्जुन. बरं तुझ्या ह्या फोनमध्ये सगळे रिमाइंडर सेट करून ठेवलेत मी असं म्हणतो अर्जुन. रिमाइंडर्स येतील तसं करायचं असं म्हणतो तो. सायली म्हणते हो बरं मी खाली आहे काम करतोय. तर आता इथे अर्जुन जातच असतो तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर चैतन्य असं म्हणतो तर हा बोल असं म्हणतो अर्जुन. आपलं काम झालं असं म्हणतो. हो आपलं काम झालं असं म्हणतो चैतन्य. पण अर्जुन इथे एक अशी गोष्ट घडली आहे जी घडायला नको होती असं म्हणतो चैतन्य. असं काय घडलंय असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो बोल. तर आता इथे स्पीकर ऑन करून ठेवतो आता अर्जुन बोल असं म्हणून. तर आता इथे चैतन्य म्हणतो आज कोर्टामध्ये सचिन आला होता, काम असेल त्याचं काही असं म्हणतो अर्जुन. आला असेल. नाही अर्जुन सचिन ने इतकी मोठी खेळी खेळून गेलाय की आपल्याला त्याची अपेक्षा पण होती असं म्हणतो चैतन्य. सचिनने महिपत शिखरेला जेलमधून सोडवलंय असं म्हणतो आता इथे चैतन्य. व्हॉट असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो चैतन्य. कोर्टाने चांगल्या वागणुकीसाठी महिपत शिखरेची सुटका केली असं म्हणतो आता चैतन्य. अहो पण असं कसं होईल असं म्हणते सायली. हे तुला कोणी सांगितलं ही न्यूज कन्फर्म आहे का असं म्हणतो अर्जुन. कोणी सांगायला कशाला पाहिजे, मी स्वतः तिथे होतो, मी त्या हिअरिंगला बसलो होतो, मी ऐकलंय असं म्हणतो चैतन्य. काय असं म्हणतो अर्जुन. त्या महिपत शिखरेला जेलमधून सोडवणं सोपं नाही आहे चैतन्य. त्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग लागतं. कसं काय केलं असेल सचिन हे सगळं, म्हणजे बऱ्याच दिवस तो ह्याचं प्लॅनिंग करत असेल असं म्हणतो होता अर्जुन. हा सचिन तर खूप पोचलेला माणूस निघाला असं म्हणतो होता इथे अर्जुन. मग ह्यात का आश्चर्य असं म्हणत होता अस्मिता इथे. तर आता ती आपल्या बाळाला घेऊन आलेली असते अर्जुन सायलीच्या खोलीत. नंतर फोन करतो मी बाय असं म्हणतो होता अर्जुन आणि फोन ठेवतो तो. तर आता सायली अर्जुन उठताना येतात ते अस्मिताकडे. तुमचं सगळं बोलणं ऐकले मी असं म्हणते अस्मिता. आणि कोणताही धक्का पचवण्याची तयारी झाली माझी असं म्हणते ती. सचिन किती आतल्या गाठीचा आहे हे आपल्याला माहित नाही आहे का असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि महिपत शिखरेला सोडवण्यामध्ये त्याचा खूप मोठा स्वार्थ आहे रे असं म्हणते ती. त्याला महिपतच्या मुलीशी लग्न करायचंय ना असं म्हणते अस्मिता. मग स्वतःच्या होणाऱ्या सासऱ्याला तो सोडवणारच ना असं म्हणते अस्मिता. आणि त्याची लायकी तीच आहे की ते एकमेकांची सासराणी जावई व्हावे असं म्हणते ती. तुम्ही दोघे असे चेहरे पाडून का उभे आहात असं म्हणते अस्मिता. एवढं काही झालेलं नाही असं म्हणते ती. हे बघ बाळा आपण मामा मामीशी खेळायला आलो होतो ना असं म्हणते अस्मिता. बघ त्यांचा मूड किती ऑफ आहे बघ असं म्हणते अस्मिता. पण बाळाला बघून कुणाचा मूड ऑफ राहणार आहे असं म्हणते ती. बाळाला तुमच्यासोबत खेळायचंय, तो रडत होता, मग मला वाटलं मामा मम्मीला भेटलं की बाळ रडायचं थांबेल म्हणून मी त्याला इथे वर घेऊन आले असं म्हणते आता अस्मिता. तुम्ही बोला मी जाऊन खाली काम करतो असं म्हणतो अर्जुन. आलोच मी असं म्हणतो तो. तर आता अर्जुन खेळतो त्या बाळासोबत आणि टाटा असं म्हणून तो निघून जातो. बाळा बघ असं म्हणते अस्मिता. कुठे आलो आपण, मामा मामीच्या रूम मध्ये आलोय ना असं म्हणते अस्मिता. पण मामा तर नेहमी बिझी असतो. अस्मिता सचिनच्या मनस्तापातून तुला बाहेर पडलेल्या बघून खरंच खूप भारी वाटते असं म्हणते सायली. तर आता इथे खाली प्रताप आणि कल्पना बोलायचं दाखवलंय. तर आता इथे प्रताप म्हणतो अस्मितावर जी काही परिस्थिती आली त्याला ती खूप धीराने तोंड देते असं ती दाखवतीये. सगळा त्रास ती सहन करते पण आत कुठेतरी तिला त्रास होतच असणार असं म्हणतो प्रताप. तर तेवढ्यातच विमल पण येते तिथे. खरं तर तिला 4 दिवसासाठी कुठेतरी बाहेर पाठवलं असताना तर बरं झालं असतं, म्हणजे जरा चेंज झाला असता थोडा असं म्हणतो प्रताप. आता तिच्या छोट्या बाळाला घेऊन आम्ही कुठे जाणार असं म्हणतो प्रताप. खरंय तुमचं असं म्हणते कल्पना. अस्मिताला बदल हवाय, अश्विनचं पण मन रमायला हवं असं म्हणते कल्पना. असं म्हणतो प्रताप. मला काय वाटतं माहितीये, म्हणजे जर का आपल्याला बाहेर जाता येत नसेल तर गेट टुगेदर करूया का घरी असं म्हणते कल्पना. म्हणजे अस्मिता आणि अश्विन या दोघांचं मन रमेल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण तयार होईल नाही का असं म्हणते कल्पना. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो. तर आता इथे आपण एक काम करूया असं म्हणतो प्रताप. रविराज, प्रतिमा, सुमन यांना पण बोलूया आणि धमाल करूया असं म्हणतो प्रताप. युअर राईट डॅड असं म्हणतो अर्जुन. या घराला थोडा आनंदाची गरज आहे असं म्हणतो अर्जुन. तर चेहरा पटेला असतो. पण अर्जुन तो असं का बोलतोय असं म्हणतो प्रताप. परत काय घडलंय का असं म्हणतो तो. मला चैतन्याचा फोन आला होता असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळं सांगतो अर्जुन घडलेला प्रकार. तर आता इथे ऑडिओ बंद असतो आणि मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं ऐकून बघा प्रेक्षक. सचिनने महिपतला तुरुंगातून सोडवलंय असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन म्हणतो महिपत शिखरे बाहेर आल्यावर काय माहित काय करेल तो काय सांगता येत नाही असं म्हणतो अर्जुन. मला त्या माणसाचा विषय ना आपल्या घरामध्ये अजिबात नको असं म्हणते कल्पना. त्या सचिनच्या बद्दल तर मला काहीच ऐकायचं नाही असं म्हणते ती. बरं झालं अस्मिताने सचिन साठीचा ऍटिट्यूड चेंज केला असं म्हणतो अर्जुन. त्या सगळ्याचा तिला त्रास कमी होईल तितका बरं असं म्हणतो अर्जुन. तर म्हणते वहिनी
तुम्ही म्हणताय ना तसं करू, छोटे काही कार्यक्रम करू घरी. हा, काय काय करायचं आहे ते मला सांगा, मी तयारीला लागते असं म्हणते विमल. मी सायलीशी बोलते हा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता विमल आतमध्ये जाते. तर आता दुपारचीच वेळ दाखवली आहे. तर महिपत आपल्या घरामध्ये येऊन बसलेला असतो, आरामात बसलेला असतो तो. तर आता सचिन सुद्धा बसलेला असतो. तर आता महिपत म्हणतो आहा हा हा हा, काही मन दीक्षित, आपण कुठेही राहिलो तरी स्वतःचं घर स्वतःच असतं असं म्हणतो महिपत. देशमाने वकील सुद्धा असतो. मला असं वाटतं मी नरकातून माझ्या घरी आलोय असं म्हणतो महिपत. म्हणजे माझ्यासाठी स्वर्गच असणार नाही का असं म्हणतो महिपत. अण्णा असं म्हणतो सचिन, इथे तुम्हाला मोकळा श्वास घेता येतोय ना, मग हे घर माझ्यासाठी पण स्वर्गच आहे असं म्हणतो तो. तर आता महिपत म्हणतो दीक्षित, तू नाश्त्यात काय खातो रे? काहीतरी भारीच खात असेल. तू तुझा शब्द पाळलास, मला सोडवण्यासाठी एवढी धडपड केलीस हा, म्हणून मी माझ्या या लाडक्या खुर्चीवर बसू शकलो ते तुमच्या दोघांमुळे असं म्हणतो महिपत. एक तो वरचा आणि तू खालचा असं म्हणतो इथे महिपत. आता देवाला द्यायची आपली काय लायकी नाही, पण तू माग, तुला काय पाहिजे असेल तर लगेच येतो मी असं म्हणतो महिपत. काय बोलू अण्णा असं म्हणतो सचिन. खरं तर तुम्ही माझ्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडलंय, खूप मोठ्या संकटातून मला वाचवलंय. खरं तर मी तुमच्याकडून आणखीन काही नाही मागायला पाहिजे, पण बोल बोल असं म्हणतो महिपत. हा पणच महत्वाचा असतो दीक्षित असं म्हणतो महिपत. ऍक्च्युली माझ्याकडे आता राहायला जागा नाही असं म्हणतो आता सचिन. माझ्या घराची सोय होईपर्यंत मी इथे राहू शकतो का अण्णा असं म्हणतो सचिन. अरे काय दीक्षित काय बोलतो तू असं म्हणतो महिपत. अरे सगळं तुझं आहे, हे घर पण तुझं आहे आणि होणारच हवंय तू असं म्हणतो महिपत. बिंदास राहा, थँक्यू असं म्हणतो सचिन. तर आता वकील म्हणतो महिपत साहेब मी काय बोलू का असं म्हणतो तो. बोला ना असं म्हणतो महिपत. वकील साहेब अहो तुमचे काय कमी उपकार नाहीत माझ्यावर, बोला बोला असं म्हणतो तो. महिपत साहेब सचिन सर म्हटले होते की तुमची सुटका झाल्यानंतर माझ्या मुलीला सोडवतील, प्लीज माझ्या मुलीला सोडून द्या, मी तुमच्या पाया पडतो असं म्हणतो तो. दीक्षित असं म्हणतो होता तो महिपत. तू सांगितलं नाही वकील साहेबाला की त्यांचं पार्स गार्डन मध्ये आहे म्हणून असं म्हणतो महिपत. आता माझ्याकडे काय बघताय, जा गार्डन मध्ये घेऊन या तुमच्या मुलीला असं म्हणतो तो. थँक्यूच महिपत साहेब, मी तुमचे उपकार विसरणार नाही असं म्हणतो तो. वकील निघून जातो तो. बाप लेकीचं नातं असंच असतं दीक्षित असं म्हणतो महिपत. इतके दिवस झाले माझ्या लेकीला मी बघितलं नाही आणि तिच्याशी बोललो नाही असं म्हणतो तो. आणि तू कोर्टातनं फोन केला होता, मला वाटलं की ती घरातच असेल, पण तिने कुठे आहे असं म्हणतो तो. सध्या साक्षी पुण्यात आहे अण्णा, तिची पोस्ट ऑफ केअर चालू आहे असं म्हणतो तो. तेच तुम्हाला ती सांगेन, तुम्ही तिला फोन करा असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे फोन करतो महिपत तिला. तर आता फोनवर बोलतो तो साक्षीशी. तर आता इथे रात्रीची वेळ असते, तर आता इथे सगळे डिनर करत असतात. तर आता इथे सायली म्हणते घरच्या घरी छोट्याशा कार्यक्रम करायची कल्पना खरंच खूप चांगली आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि म्हणायचे घरात सगळे असणारच आहेत, तर आपण अस्मिताच्या बाळाचा बारसा पण करायचं का असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणते कल्पना, खरंय तुझं. नाही तसंही माझ्या मनामध्ये होतच बारसा आपण अगदी घरच्या घरीच करूया, म्हणजे किलीदारांनाच बोलूया. माझ्या मनात होतं बारशाचं, पण मी एवढं सगळं चालू असताना कसं बोलणार ना असं म्हणते अस्मिता. म्हणूनच माझ्या बायकोला तुझ्या मनातलं समजलं बघ असं म्हणतो अर्जुन. हो आणि ह्या निमित्ताने अस्मिताची पण हौसमौस होईल असं म्हणतो आता प्रताप. म्हणजे आईसाहेब एक साडी मिळाली तर ते खुश असं म्हणतो प्रताप. करेक्ट असं म्हणते अस्मिता. विमल असं म्हणते कल्पना, उद्या मार्केटला जाऊन ना बारशा करता काय काय गोष्टी लागतात ते घेऊन ये, त्याची आधी देते मी असं म्हणते कल्पना. चालेल असं म्हणून विमल जाते आणि मी प्रतिमा त्याला आमंत्रण करून बोलावते असं म्हणते सायली. मी डेकोरेशनचं बघतो असं म्हणतो अर्जुन. आणि अश्विन तू जाऊन अस्मिताईसाठी बाळासाठी शॉपिंग करायला जा आणि येऊन मला हेल्प कर असं म्हणतो अर्जुन. सगळे खूप आनंदात असतात सुभेदार मंडळी. तर विमल म्हणते वहिनी गुडासाठी काय करावं लागेल ना, आणि जेवण काय करायचं असं म्हणते ती. ते मी आणि सायली मिळून ठरवतो आणि तुला सांगतो. तर एक मिनिट असं म्हणते अस्मिता. मला पण काहीतरी काम द्या ना असं म्हणते अस्मिता. हा असं म्हणतो अर्जुन. डॅड चिमटा काढा मला चिमटा असं म्हणतो अर्जुन. अस्मिता का मागतीये अर्जुन असं म्हणतो प्रताप. चिमटा न काढताही सांगू शकतो, हे नक्की स्वप्न असणार असं म्हणतो आता इथे प्रताप. डॅड तुम्ही पण अर्जुनला सामील झालात असं म्हणते अस्मिता. तर आता हसत असतो प्रताप खूप. अस्मिता असं म्हणते सायली तू सत्कार मूर्ती आहेस, तू बाळाच्या बारशात फक्त मिरवायचेस असं म्हणते सायली. चालेल असं म्हणते अस्मिता. छान जमेल ते मला असं म्हणते अस्मिता. तर ती म्हणते पण एक प्रॉब्लेम आहे असं म्हणते ती. कुठला असं म्हणतो प्रताप. बाळाचं नाव बाळाच्या आत्याने ठेवायचं असतं ना. आता बाळाला एक चुलत आत्या आहे, पण ती येणार नाहीये, म्हणजे मीच बोलवणार आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. त्या माणसांशी कुठला संबंध न आलेला बरा असं म्हणते अस्मिता. पण मग बाळाचं नाव कोण ठेवणार असं म्हणते आता इथे अर्जुन. अरे असं काय नाही असं म्हणते कल्पना. बाळाचं नाव मावशीने ठेवलं तरी पण चालतं असं म्हणते कल्पना. अस्मिता तू तुझ्या एखाद्या मैत्रिणीला बोलून घे ना असं म्हणते कल्पना. या जगात सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे माझी तिथेच आहे असं म्हणते अस्मिता. आणि माझ्या बाळाचं नाव मला तिनेच ठेवायला हवं असं म्हणते अस्मिता. सायली माझ्या बाळाचं नाव तू ठेवशील का ग असं म्हणते अस्मिता. मी असं म्हणते सायली. हो असं म्हणते अस्मिता. तर सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. मला जेव्हा जेव्हा स्वस्त वाटतं, सगळं संपल्याचं वाटतं, तेव्हा तू समजावलंस ना मला असं म्हणते अस्मिता. आणि माझ्या बाळासाठी मी उभं राहायला पाहिजेत तेही तूच सांगितलंस मला असं म्हणते अस्मिता. बाळ जन्माला आल्यापासून त्याला झोपवणं, त्याला आंघोळ घालणं, त्याची काळजी घेणं हे सगळं तू मनापासून केलंस. बाळाची सख्खी आत्या असती ना तरी मी हेच म्हणाले असते की बाळाचं नाव सायलीनेच ठेवावं.
असं म्हणते आता अस्मिता. तर खूप जास्त आनंद झालेला असतो सायलीला. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता प्रिया लेटर लिहित असते कल्पनासाठी. बहुतेक त्या बारशा दिवशी पोहोचणार बघा प्रेक्षक हो लेटर. खरंच प्रेक्षक हो धमाका तर त्या बारशा दिवशीच होणार. तर आता इथे लेटर मध्ये असतं, प्रियाई कशी आहेस, खूप आठवण येते तुझी असं म्हणून लिहिली असते प्रिया. कधी एकदा तुम्हा सगळ्यांना भेटते असं झालंय असं लिहिते आता प्रिया. कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला एक खूप गोड मोठी बातमी असं म्हणते ती. तू आजी होणार आहेस असं म्हणते प्रिया. माझं आणि अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय असं म्हणते ती. मी गरोदर आहे ही बातमी कन्फर्म झाल्यावर अश्विनला कळवलं होतं असं म्हणून लिहिते ती. तर आता पुढे लिहिते की हे अर्जुन आणि चैतन्याला सुद्धा माहिती आहे असं म्हणते प्रिया. पण अश्विनने माझ्यावर नको ते शंका घेतली. हे बाळ अश्विनचंच आहे हे सिद्ध करण्यासाठी मी DNA टेस्ट करायला तयार आहे. माझी खात्री आहे तू ह्या नातवंडावर खूप प्रेम करशील असं म्हणते प्रिया. जे काही घडलं त्यात ह्या बाळाचा काय दोष आहे असं म्हणते प्रिया. आणि लिहिते सगळं इमोशनल लेटर. सुभेदारांच्या ह्या वारसाला तू आपलं मानशील नाही असं म्हणते ती. त्याला त्याच्या हक्काची माया मिळवून देशील ना असं म्हणून लिहिलेले असते प्रिया. तर आता सायली म्हणते हा खूप मोठा मान आहे अस्मिता. मी तुझ्या बाळाचं नाव नक्की ठेवेन असं म्हणते सायली. चला असं म्हणतो प्रताप. ठरलं तर मग घरातल्या घरात बारसं नाव सायलीने ठेवायचं. फारसे पाहुणे नाहीत आणि आपण सगळ्यांनी मिळून धमाल करायची असं म्हणतो प्रताप. येस असं म्हणतो अर्जुन. अश्विन तू फोटोज काढा भरपूर. तर बाळ झालं ना आपण दाखवूया त्याला असं म्हणतो अर्जुन. काढतो असं म्हणतो आता इथे अश्विन. सायली उद्या आपण खीर करूया का ग असं म्हणते कल्पना. असं म्हणते सायली. तेवढ्यातच आता अलाराम होतो. तर आता बघते सायली. तुझा अलाराम का वाजलाय असं म्हणते आता कल्पना. अलाराम सायलीने मी लावलाय असं म्हणतो आता अर्जुन. झोपाची वेळ झाली आहे त्याचा अलाराम आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. घ्या म्हणजे आजपर्यंत उठण्यासाठी अलाराम लावायचे बघितलंय, झोपण्यासाठी अलाराम पहिल्यांदाच बघतोय असं म्हणतो होता प्रताप. अहो हे काय आहे असं म्हणते सायली. झोपायसाठी अलाराम वगैरे काय आहे, तुझं रुटीन चुकता कामा नये. सो मी प्रत्येक गोष्टीचा एक अलाराम लावलाय असं म्हणतो अर्जुन. हे काम कर आता तू जावर आणि झोप, तोपर्यंत मी तुझ्यासाठी दूध घेऊन येतो असं म्हणतो होता अर्जुन. अर्जुन असं म्हणते अस्मिता. बायकोची काळजी घेण्याचा अलाराम असतो का रे असं म्हणते आता अस्मिता. असतो असतो असं म्हणतो प्रताप. पण तो नवऱ्याच्या मनात असतो असं म्हणतो प्रताप. आणि जर तो वाजला नाही तर संसार झोपतो असं म्हणतो प्रताप. आणि हसतो तो. तर सगळे हसतात. बरं आता मस्करी फुरी असं म्हणते कल्पना. सायली जा तू खरं झोपायला जा असं म्हणते कल्पना. आणि उद्याच्या मेनूचं सगळं मी ठरवते असं म्हणते आता कल्पना. चला चला सगळ्यांनी झोपूया. किती छोटा कार्यक्रम असला तरी उद्या सकाळी कामाचा मोठा डोंगर असणार असं म्हणतो प्रताप. चला तर आता सगळेजण जातात झोपायला. तर आता प्रियाचं लेटर लिहून होतं. तर आता ती घेते आपल्या हातामध्ये. हे पत्र पुरेसे इमोशनल आहे. आता एकदा का हे पत्र कल्पीने वाचलं की ढसाढसा रडायला लागेल आणि धावत येते येईल. मग अर्जुन आणि अश्विनला काही करू दे, ह्या बाळासाठी का होईना कल्पी मला इथून सोडवेलच असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आजचा भाग इथे समोर रुग्यात रेखामध्ये काय ते. तर आता इथे बाळाचं बारसं असतं. तर आता सायली नाव वगैरे ठेवते. तर आता अर्जुन आलेला असतो. तर आता प्रिया म्हणते माझं पत्र लिहून झालंय असं म्हणून ती कॉन्स्टेबलला देते. हे पत्र सुभेदारांच्या घरी आजच पोचेल असं बघा असं म्हणते प्रिया. कल्पना असं म्हणून तुझा फोन वाजतोय ग असं म्हणते पूर्णाजी आणि फोन घेते. मी प्रिया बोलते असं म्हणते ती. तुझी तन्वी या ग पूर्णाची मी गरोदर आहे असं म्हणते ती. तर आता इथे चक्कर आलेली असते पूर्णाजीला. तर आता इथे सगळेजण बघतात तर पूर्णाची चक्रून पडलेली असते. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.